नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमएच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती पीओक्यू सिरीजचे नवीन लेक्चर सर्वांचं स्वागत करतो. आता झालेला जो मुंबईचा पोलीस भरती पेपर आहे तो कोणी पाहिला आहे? जवळपास सर्वांनी पाहिलाच असेल. मुंबईच्या पोलीस भरतीतील पेपरमध्ये जर कोणी रेग्युलर आपल्या व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला समजलं असेलच की जवळपास 7 ते 8 प्रश्न आपल्या पीओक्यू सिरीजच्या व्हिडिओजमधून आलेत. अजून आपले 50% सुद्धा पीओक्यू कंप्लीट झालेले नाही आहेत, पण त्याच्यासोबतचे जो एक्सप्लेनेशन आपण देतो त्याच्या थ्रू मॅक्झिमम पीओक्यू आपण अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे आपले 7 ते 8 प्रश्न हे बरोबर आले असतीलच. ठीक आहे. येत्या 2025च्या एक्झाममध्ये आपले GSचे मार्क कुठेच जाणार नाहीत आणि ते गेले पण नाही पाहिजेत. ओके, त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो आहे आणि स्टडी पण करतो आहे. ठीक आहे. आपल्या व्हिडिओतून आपण चालू घडामोडीसुद्धा आपण त्याच्यामधून पाहतो आहे, जी पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असेल तेवढंच आपण ह्याच्यामधून पाहणार आहे. एकदम काही एक्स्ट्रा किंवा सर्व पापड पसारा काही बघत बसायचं नाही आहे. जेवढं पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्याला या व्हिडिओजमधून सांगितलं जाईल. ठीक आहे, तेवढंच आपल्याला करायचं आहे. ओके, एक्स्ट्रा करत ते पाठांतर करत बसा आणि सर्व कन्फ्युजन करा, हे असं काही करत बसायचं नाही आहे. जेवढं महत्त्वाचं आहे पोलीस भरतीसाठी तेवढंच आपण करूयात. ओके, आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. आम्ल पदार्थाची चव कशी असते? A खारट, B आंबट, C तुरट, D गोड. मी 5 सेकंद थांबणार आहे. याच्यामधून तुम्हाला तुमची स्क्रीन पॉज करायची आणि तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन B आंबट. आम्ल आणि आम्लारीचे जर आपण काही गुणधर्म पाहूयात जे मागच्या काही वर्षांमध्ये पोलीस भरतीला वारंवार विचारले जातात. आम्ल हे चवीला कसे असतात? आंबट असतात. आताच पाहिलं आपण प्रश्न हा. आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो किंवा लाल होतो आणि आम्लाचा जर pH पाहिला तर तो 7 पेक्षा कमी असतो. आम्लारी जो असतो, आम्लारी चवीला कडू असतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेले. आम्लारी हे चवीला कडू असतात. तांबडा लिटमस कागद याच्यामध्ये निळा होतो. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर pH 7 पेक्षा जास्त असतो. आम्लारीचा pH 7 पेक्षा जास्त असतो आणि आम्लाचा pH 7 पेक्षा कमी असतो. आणि निळा लिटमस कसा होतो? आम्लामध्ये लाल होतो आणि आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. ठीक आहे. चव कशी असते? आम्लाची आंबट आणि आम्लारीची कडू. हे पॉईंट नोट करून ठेवा, आपल्याला येत्या एक्झाममध्ये सुद्धा हे महत्त्वाचे असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, दाढी करताना कोणता आरसा वापरतात? A सपाट आरसा, B अंतर्वक्र आरसा, C बहिर्वक्र आरसा, D यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन B अंतर्वक्र आरसा. हेडलाईटमध्ये कोणत्या प्रकारचा आरसा असतो? याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेत. हेडलाईटमध्ये गाडीच्या हेडलाईट जे असतात त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आरसा असतो? तर तो अंतर्वक्र आरसा असतो. साईड मिररमध्ये जे आपण पाहतो मागच्या साईडला बाईक किंवा गाडी कोणती येते की नाही, आपण 4 व्हीलरमध्ये असू किंवा बाईकवरती असू, साईड मिरर लावलेले असतात त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आरसा असतो? तर तो बहिर्वक्र आरसा असतो. आणि ट्रॅफिक कर्व मिरर आपण जर एखादा रस्त्यावरती जाताना पाहिलं असेल की वळणावरती एखादा मोठा असा गोल राऊंडमध्ये आरसा लावलेला असतो, तर तो 90 डिग्री जेव्हा वळण असतं त्यावेळेला तिथे असतो बघा, शक्यतो पाहिलं तर मग त्यामध्ये कोणता आरसा असतो? तर तो असतो बहिर्वक्र आरसा. यांच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत आणि पुढेही विचारण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे हे माहिती असू द्यात. आपला पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयाच्या डॅश वेळा जाते? ऑप्शन A 1, B 4, C 2, D 3. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन C 2. कशाप्रकारे 2 वेळा? तर सर्वात आधी अशुद्ध रक्त, शरीरातील अशुद्ध रक्त किंवा कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त हे हृदयाकडे पाठवलं जातं. एकदा झालं, त्यानंतर हृदयाकडून ते शुद्ध होण्यासाठी किंवा ऑक्सिजनयुक्त बनण्यासाठी कुठे पाठवलं जातं? फुफ्फुसांकडे पाठवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ते ऑक्सिजनयुक्त बनलेले रक्त परत पूर्ण शरीराकडे पाठवायच्या आधी ते पंपिंग ॲक्शन करण्यासाठी, पंप होण्यासाठी ते पंपिंगद्वारे आपण पाठवलं जाणार आहोत आपल्या पूर्ण शरीराकडे. त्यासाठी परत ते हृदयाकडे येतं. मग हृदयाकडे किती वेळा आलं? अशा प्रकारे 2 वेळा आलं. पूर्ण चक्राच्या वेळी 2 वेळा आलं. त्यानंतर हृदयाकडून ते पुढे आपल्या पूर्ण शरीराला पाठवलं जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण ही प्रोसेस एक कंप्लीट झाली. शरीराकडून हृदयाकडे आलं, हृदयाकडून फुफ्फुसाकडे गेलं, फुफ्फुसांकडून परत हृदयाकडे आलं, हृदयाकडून पूर्ण शरीराकडे गेलं.
ही झाली पूर्ण चक्र. अशा प्रकारे हृदयाकडे ह्या एका चक्रामध्ये किती वेळा हृदयाकडे आलं तर 2 वेळा. एक तर अशुद्ध रक्त आलं पूर्ण शरीराकडून, त्यानंतर फुफ्फुसाकडून शुद्ध झालेलं रक्त आलं. असं 2 प्रकारे 2 वेळा एका चक्रामध्ये रक्त हृदयाकडे आलं. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? ए खारट, बी गोड, सी आंबट, डी कडू. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए खारट. चवींची संवेदना जिभेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी होते, सर्वांनाच माहिती आहे. गोड चव जिभेच्या टोकाला असते. आंबट आणि खारट जिभेच्या बाजूच्या म्हणजे कडा ज्या असतात त्यांना आंबट आणि खारट ही चव असते. त्यानंतर कडूची जी चव होते, कडू जी चव आहे ती पाठीमागच्या बाजूला, जिभेची जी पाठीमागची बाजू असते त्या बाजूला कडू चवेची संवेदना असते. ओके. गोड कुठे असते? जिभेच्या टोकाला. आंबट आणि खारट जिभेच्या दोन्ही साईडच्या कडांना. आणि कडू चव ही जिभेच्या पाठीमागच्या भागात. पुढचा प्रश्न आहे, मानवामध्ये डॅश डॅश गुणसूत्रे असतात? ऑप्शन ए 44, बी 32, सी 46, डी 52. आपण हे जे प्रश्न सर्व पाहतो हे सर्व मागच्या काही वर्षांतील प्रश्न आहेत, त्यामुळे महत्त्वाचे आहेत, लक्ष असू द्यात. असेच कुठूनही उचललेले प्रश्न नाही आहेत, ते मागच्या पोलीस भरती परीक्षेतील विचारलेलेच प्रश्न आहेत. ठीक आहे. आणि त्यांचं एक्सप्लेनेशनमधून जे जेवढं सांगतो आहे ते सुद्धा इतर प्रश्नांना एकत्रित करून आपण पाहतो आहे. ठीक आहे. जे महत्त्वाचे आहेत, जे त्याच्याशी एखाद्या प्रश्नाशी रिलेटेड आहेत असेच आपण प्रश्न याच्यामधून त्याचं एक्सप्लेनेशन याच्यामधून पाहतो आहे. ठीक आहे. तर त्यामुळे ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते लिहून घ्या. जर नवीन असेल माहिती तर तुम्ही लिहून घ्या, नोट करून घ्या, वारंवार रिपीट करा. त्याचा फायदा तुम्हाला पोलीस भरतीच्या 2025मध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी 46. मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात आणि एकूण गुणसूत्रे किती असतात तर 46 असतात. 23 जोड्या असतात. इथे गुणसूत्र विचारले म्हणून 46 लिहिले. जर जोड्या विचारल्या असता तर 23 उत्तर द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो? ए सौर तापक, बी सौर चार्जर, सी सौर लॅटंट, डी सौर चूल. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी सौर लॅटंट. 7वा प्रश्न आहे, पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो? ए आदिमूळ, बी बिया, सी दल, डी अंकुर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आदिमूळ. 8वा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? ए पोर्तुगीज, बी फ्रेंच, सी डच, डी इंग्रज. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार विचारला जातो आणि हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. तर ह्याचं उत्तर बघूयात. ऑप्शन ए पोर्तुगीज. हे लक्षात ठेवण्यासाठी यांचा क्रमसुद्धा विचारला जातो काही वेळेला, तर मग आपल्याला क्रमसुद्धा माहिती असला पाहिजे. क्रम कसा आहे बघूयात. आपण सिम्पली लक्षात ठेवायचं आहे पी डी एफ तर माहिती आपल्याला एकमेकांना आपण पाठवत असतो. पेपरची PDF किंवा आन्सर शीटची कोणतीही जी काय असतात ते PDF आपण पाठवत असतो एकमेकाला. PDF म्हणजे काय, त्या PDFमध्ये डी आणि एफच्या मध्ये फक्त ई टाकायचा. PDF लक्षात ठेवायचा आहे, ई टाकायचं नंतर आपण. पी म्हणजे काय तर पोर्तुगीज, त्यानंतर डी म्हणजे डच, त्यानंतर इंग्रज बोललो ना, डी आणि एफच्या मध्ये ई टाकायचं आहे. तर ते नंतर आले इंग्रज, त्यानंतर आले शेवटी आले फ्रेंच. ओके. PDF पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. तर हा क्रम लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? ए इसवी सन 1914, बी इसवी सन 1915, सी इसवी सन 1916, डी इसवी सन 1913. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए इसवी सन 1914. आणि संपले केव्हा? 1918मध्ये. ओके. आणि दुसरे महायुद्ध जे सुरू झालं ते कधी झालं? 1939मध्ये. आणि संपलं केव्हा? 1945मध्ये. ओके. पहिले महायुद्ध 1914मध्ये सुरू झालं, 1918ला संपलं. दुसरे महायुद्ध 1939ला सुरू झालं आणि 1945ला संपलं. पुढचा 10वा प्रश्न आहे, हिटलरच्या डॅश डॅश आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. ए दास कॅपिटल, बी तरुण तुर्क,
सी माइन काम्फ, डी आपला लढा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी माइन काम्फ. पुढचा 11वा प्रश्न आहे, जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे? A3, B5, C4, D7. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी 7. 12वा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ए रासबिहारी बोस, बी रामप्रसाद बिस्मिल, सी सुभाषचंद्र बोस, डी चंद्रशेखर आझाद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए रासबिहारी बोस. काही महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक पाहूयात. श्रद्धानंद छात्रालय ही संस्था कोणी स्थापन केली? तर ते होते पंजाबराव देशमुख यांनी. शारदा सदन सर्वांनाच माहिती आहे, पंडिता रमाबाई. आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे आणि प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे महत्त्वाच्या काही संस्था आहेत. श्रद्धानंद छात्रालय पंजाबराव देशमुख, शारदा सदन पंडिता रमाबाई, डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे आणि प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर. ओके, आपण सर्वच संस्था काही एकत्र बघायच्या नाही आहेत. आपण थोड्या थोड्या संस्था बघूत आणि त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्वच एकत्र करायला गेलो तर की कन्फ्युजन होतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? ए इनपुट, बी स्टोरेज, सी कम्युनिकेशन, डी आउटपुट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी कम्युनिकेशन. 14वा प्रश्न आहे, डॅश डॅश हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे? ए प्रतिनिधी, बी लोक, सी पंतप्रधान, डी लोकसहभाग. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी लोकसहभाग. भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते? ए 7, बी 5, सी 11, डी 10. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी 10 वर्षांनी. 16वा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? ए ईशान्येला, बी नैऋत्य, सी आग्नेय, डी वायव्य. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी आग्नेय. कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? ए उत्तराखंड, बी हरियाणा, सी हिमाचल प्रदेश, डी यापैकी सर्व. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. पुढचा 18वा प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? ए लक्षद्वीप, बी छागोस, सी अंदमान, डी मालदीव. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी अंदमान येथे. अंदमान निकोबार बेटांचे राजधानीचे शहर कोणते आहे? ए छागोस, बी पोर्ट ब्लेअर, सी मालदीव, डी विशाखापट्टणम. आणि याचे उत्तर आहे ऑप्शन बी पोर्ट ब्लेअर. माहिती असू द्यात या सर्वांच्या, आपल्याला राज्य आणि त्यांच्या राजधान्या या माहिती असल्याच पाहिजेत. ओके, 20वा प्रश्न आहे, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? ए 24 डिसेंबर, बी 1 जुलै, सी 15 मार्च, डी 2 ऑक्टोबर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 24 डिसेंबर. काही महत्त्वाचे दिनविशेष पाहूयात. 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिन असतो. 27 फेब्रुवारीला मराठी दिन, 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन. कन्फ्युजन होते याच्यामध्ये, लक्षात ठेवा 27 फेब्रुवारी हा मराठी दिन आहे आणि 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन आहे. पुढे मागे करायचं नाही आहे. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस, याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो आहे वेगवेगळ्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये. 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस असतो. 14 नोव्हेंबरला बाल दिन असतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. आणि या शिक्षक दिनवरती सुद्धा प्रश्न आला आहे, ते मॅथ्समध्ये रिझनिंगमध्ये आपल्याला देतात. शिक्षक दिनच्या दिवशी असं आले, त्याच्यानंतरच्या 2-3 महिन्यानंतरचा वार कुठचा वगैरे अशा प्रकारचा प्रश्न विचारला तो. पण आपल्याला जर शिक्षक दिन कधी असतो तेच जर माहीत नसेल तर आपल्याला तो एवढा इझी प्रश्नसुद्धा आपल्याला सोडवता येणार नाही. त्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे की शिक्षक दिन कधी असतो. 5 सप्टेंबरला असतो. 15 सप्टेंबरला अभियंता दिवस असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, क्रेमलिन हे प्रमुख स्थळ डॅश डॅश ठिकाणी आहे? ए रोम, बी न्यूयॉर्क, सी वॉशिंग्टन, डी मॉस्को. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी मॉस्को.
पुढचा 22वा प्रश्न आहे, नारंगी चषक डॅश डॅश खेळाशी संबंधित आहे. ए बॅडमिंटन, बी हॉकी, सी बुद्धिबळ, डी गोल्फ. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बॅडमिंटन. पुढचा 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ डॅश डॅश आहे. ए इंदिरा गांधी, बी के कामराज, सी छत्रपती शिवाजी, डी नेताजी सुभाषचंद्र बोस. चेन्नई येथील प्रमुख विमानतळ आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी के कामराज. 24वा प्रश्न आहे, ISI ही गुप्तहेर संघटना डॅश डॅश देशाची आहे. ए भारत, बी पाकिस्तान, सी अमेरिका, डी रशिया. कोणाचे आहे? महत्त्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर पाकिस्तानचे आहे. ISI ही पाकिस्तानची आहे. आणि आपल्या भारताची कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटना, तर ती आहे रॉ. आणि रॉचा फुलफॉर्म बघूयात. रॉचा फुलफॉर्मसुद्धा विचारू शकतात, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. काय आहे रॉचा फुलफॉर्म? RAW, रॉ, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. त्यानंतर इस्रायलची गुप्तहेर संघटना जर पाहिली तर ती आहे मोसाद. ऑस्ट्रेलियाची गुप्तहेर संघटना आहे असीस, असीस. आणि अमेरिकाची गुप्तहेर संघटना आहे CIA. आणि रशियाची आहे KGB. ही आहे रशियाची. माहिती असू द्यात, महत्त्वाच्या आहेत ह्यासुद्धा. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत मागच्या एक्झाममध्ये. भारताची आहे रॉ, इस्रायलची आहे मोसाद, ऑस्ट्रेलियाची गुप्तहेर संघटना आहे असीस, अमेरिकेची गुप्तहेर संघटना आहे CIA आणि रशियाची गुप्तहेर संघटना आहे KGB. पुढचा प्रश्न आहे, पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जगात डॅश डॅश आहे. ए दुसरे, बी तिसरे, सी चौथे, डी पाचवे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पाचवे. तर हे होते आजचे 25 प्रश्न. परत भेटूयात उद्याला नवीन 25 प्रश्नांसोबत. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.